नमस्कार, HM भारत न्यूज। जिल्हा परिषद शाळा सोनेगाव येथे नवीन शाळा इमारतीचे भूमिपूजन संपन्न। समग्र शिक्षा अभियानांतर्गत मंजूर इमारतीमुळे विद्यार्थ्यांना आधुनिक शैक्षणिक सुविधा। रिपोर्टर मुकेश बोपचे, सोनेगाव दिनांक 6 फेब्रुवारी 2025 शुक्रवार। जिल्हा परिषद शाळा सोनेगाव येथे समग्र शिक्षा अभियानांतर्गत मंजूर झालेल्या नवीन शाळा इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन उत्साहात पार पडले। या इमारतीमुळे विद्यार्थ्यांना सुरक्षित, सुसज्ज व गुणवत्तापूर्ण शैक्षणिक वातावरण उपलब्ध होणार आहे। कार्यक्रमास उपस्थित मान्यवर लायकराम वेडांलकर, जिल्हा परिषद अध्यक्ष, सुरेश हर्षे, आरोग्य व शिक्षण सभापती, पंकज रहांगडाले, माजी अध्यक्ष, प्रवीण पटले जी.प. सदस्य, ज्योतिबाई सरणागत, पंचायत समिती सदस्य, देवागनाबाई रहांगडाले, सरपंच, तसेच ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी, शिक्षक वर्ग व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। शाळा परिवाराच्या वतीने सर्व मान्यवरांचा सत्कार करून विधिवत भूमिपूजन करण्यात आले। शासकीय व कायदेशीर संदर्भ, ही इमारत पुढील योजनांतर्गत मंजूर करण्यात आली आहे। भारत सरकार समग्र शिक्षा अभियान, शिक्षणाचा अधिकार कायदा 2009, भारतीय राज्यघटना कलम 21(1)(6) ते 14 वर्षे मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण, जिल्हा परिषद शिक्षण विभाग पायाभूत सुविधा विकास योजना। मान्यवरांचे मत, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरासारख्या सुविधा देणे ही प्रशासनाची जबाबदारी असून नवीन इमारतीमुळे शिक्षणाची गुणवत्ता वाढून विद्यार्थ्यांचे भविष्य अधिक उज्ज्वल होईल, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले। शाळेसाठी होणारे लाभ, नवीन वर्गखोल्या, सुरक्षित व सुसज्ज इमारत, स्वच्छ परिसर, शैक्षणिक साधनसामग्री वाढ, विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढ, डिजिटल व आधुनिक शिक्षणाला चालना। HM भारत न्यूज निष्कर्ष, सोनेगावसाठी ही इमारत केवळ बांधकाम नसून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठीचा भक्कम पाया आहे। शासनाच्या शिक्षण विकास धोरणातील हा महत्त्वपूर्ण टप्पा असून ग्रामस्थांनी या उपक्रमाचे स्वागत केले आहे। HM भारत न्यूज, हरिहर पाथोडे, MMTMS, एडिटर इन चीफ। केलेली होती, मला माहीत पण नव्हतं आणि परंतु वेळात वेळ करून या ठिकाणी येणं आमचं कर्तव्य होतं। आपण बऱ्याच वेळपासून या ठिकाणी वाट बघत होता, त्याबद्दल या ठिकाणी पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो। आणि महत्त्वाचा विषय या ठिकाणी बऱ्याचशा आमच्या मंडळींनी, तुमचा जो आयोजन होता, आयोजन म्हटल्यानंतर आता भूमिपूजनाला आम्ही अशा पद्धतीची व्यवस्थाच करत नसतो, चालूमध्ये कार्यक्रम करत असतो। आपण सगळी या ठिकाणी व्यवस्था केली, परंतु आम्ही वेळ देऊ शकत नाही याची पण मला खंत होते आहे। परंतु काही गोष्टी आपण समजून घेतलं पाहिजेत। उदार अंतःकरणानं आम्हाला समजून घेतलं आणि डायरेक्ट प्रत्यक्षता या ठिकाणी भाषण घेतला, त्यांच्यामुळे आपण सुद्धा एक चांगल्या पद्धतीने आम्हाला सहकार्य करत आहात, याचा मला आनंद होत आहे। या ठिकाणी जिल्हा परिषदेला शासनाच्या वतीनं जी काही निधी येतो, आपली प्रत्येकाला वाटते का असं झालं पाहिजे, असं झालं पाहिजे, तसं केलं पाहिजे आणि सगळे आपण स्थानिक स्वराज्य संस्थेचे लोक आहोत, परंतु आपण कमी निधीमधून चांगला काम कशा पद्धतीनं करता येईल अशा पद्धतीचा जिल्हा परिषदेचा निश्चितपणे प्रयत्न असतो। आणि या विभागाचे कर्तव्यदक्ष जिल्हा परिषद सदस्य सातत्यानं फक्त शाळाच नाही तर बाकी विषयाला घेऊन सुद्धा जिल्हा परिषदेमध्ये चांगल्या पद्धतीचे विषय मांडण्याचा प्रयत्न करतात। आपल्या क्षेत्राला भरीव निधी कशा पद्धतीने आणता येईल हा त्यांचा एक मार्ग असतो। जिल्हा परिषदेच्या बाबतीत यावर्षी फक्त DPCच्या माध्यमातून 10 करोड रुपये आम्हाला मिळाले, त्याच्यामधून संबंध जिल्ह्याला निधी कशा पद्धतीने पोहोचवता येईल त्याच्या पद्धतीचा निश्चितपणे प्रयत्न आहे। हर्षे साहेबांनी विषय या विभागात मांडला असता, परंतु आम्हाला जायचं असल्यामुळे, कारण की त्याने सांगितलं एक लग्नाला जायचं आहे आणि आमच्या दुसऱ्या जिल्हा परिषदेच्या वाट पाहत आहेत 12 वाजतापासून, त्यांच्यामुळे मी त्या विषयावर खूप जास्त बोलणार नाही। परंतु या ठिकाणी आपल्याला पवन भाऊ सातत्याने हा विषय मांडायचे, या ठिकाणी बसण्याची अपुरी व्यवस्था होती आणि तरी पण एक या ठिकाणी 13.50 लाख रुपये या ठिकाणी मंजूर झालं आणि चांगल्या पद्धतीची एक इमारत या ठिकाणी बनणार आहे। या ठिकाणी आमची मुलं, आमच्या मुली त्या ठिकाणी शिकणार आहेत आणि याचा आनंद आपल्याला मिळणार आहे। छोट्या मोठ्या प्रास्ताविकाच्या माध्यमातून या ठिकाणी बऱ्याचशा गोष्टी आपल्याला करायची त्याची कल्पना आहे। जरी आपण प्रास्ताविक मांडला नाही, आपण आम्हाला लिहून द्यावं, आम्ही येणाऱ्या काळात हवं आहे, तर त्यांच्यामुळे आपण ते विषय घेऊन आपण निश्चितपणे हे काम करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करूया। जिल्हा परिषदच्या माध्यमातून शासनाच्या वतीनं जे काही उपक्रम राबवतो